नमस्कार मित्रांनो, योग की बात या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी अर्थातच डॉक्टर रणजित चिकोडे. आज सर्वदूर सर्वत्र लो फॅट डाएट, शुगर फ्री डाएटचा डंका पिटला जातोय आणि अशा प्रकारच्या डाएटच्या जाहिरातींचा जणू काही पाऊसच टी व्हीवरती आणि मोबाईलवरती पडताना आपल्याला दिसतो. अर्थातच या जाहिरातींच्या माऱ्यामुळे डायबिटीज झालेल्या व्यक्ती, जास्त वजनदार व्यक्ती, ब्लड प्रेशर, हृदयविकार झालेल्या व्यक्ती, हे रुग्ण आपोआप त्यांचे पाय मॉल्सकडे वळायला लागतात आणि मग मॉलमध्ये जाऊन सोया, नाचणी, बटाटा, मेथीचे चिप्स, बेक्ड म्हणजे भाजलेल्या चकल्या, फॅट फ्री आईस्क्रीम किंवा नॉन एरेटेड कोल्ड्रिंक्स, नाचणी गव्हाची बिस्किटं, हे सगळे ते आणतात मॉलमधनं आणि पुन्हा टी व्ही समोर किंवा मोबाईलवरचे ॲड बघत हे सगळं ते फस्त करताना आपल्याला दिसतात. आणि गंमत म्हणजे हे सगळं खाल्ल्यावर त्यांची वजनं कमी होण्याऐवजी वाढताना मला दिसत आहे. ही एक मोठी गंमतच आहे. त्याचं कारण असं आहे की लो फॅट डाएट आणि फुल फॅट डाएट याच्यामधले जे फॅटचं जे अंतर आहे ते फक्त 2 ते 2.5 ग्रॅमनीच लो फॅट डाएटमध्ये फॅट कमी असतं. आणि या पदार्थांमध्ये फॅट कमी आहे म्हणून याच्यावरती यथेच्छ ताव मारला जातो आणि भरीसभर म्हणून व्यायाम नाही, योगाभ्यास नाही, एरोबिक्स नाही, पॉवर योगा नाही, काहीही केलं जात नाही आणि त्याचा परिणाम म्हणून वजनं वाढताना दिसतात. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे पदार्थ आहेत हे खरोखरच लो फॅट आहेत का, शुगर फ्री आहेत का, हा कळीचा मुद्दा आहे. याची खात्री देता येत नाही आणि यातून शरीराला कोणती पोषक तत्व मिळत आहेत हे तर आपल्या बुद्धीच्या पलीकडेच आहे. आपल्याला हे कळतच नाही काय आपल्याला यातनं मिळणार आहे नक्की. तेव्हा माझ्याकडे डाएटिंगला जेव्हा लोक सल्ला विचारायला येतात तेव्हा मी त्यांना गमतीनं असं म्हणतो की तुम्हाला जर खायचं आहे ना तर तुम्ही प्रामाणिकपणे खा. डाएटिंग 15 दिवसातनं एकदा मोडा. सणावाराला, लग्नाला, मुंजीला, बारशाला, समारंभात तुम्ही गेला तर चक्क तुम्ही तेलात तुपात तळलेले चकली, लाडू, मिल्क आईस्क्रीम जे आहे ते खा. कारण एखादं तुम्ही मग जिलेबीचं कडं खाल, कारण एक अपराधीपणाची भावना असते. त्यामुळे एखादं जिलेबीचं कडं, एखादाच गुलाबजाम किंवा अर्धा लाडू एवढंच तुम्ही खाल आणि त्यामुळे जास्त हे खाल्लं जाणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे ते वाईट आहे आणि मग तुमचं डाएटिंग व्यवस्थित होईल. शरीरावरती फारसा वाईट परिणाम होणार नाही. पण हे लो फॅट पदार्थ जास्त दिवस टिकावेत, ते छान दिसावेत म्हणून त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्स घातलेले असतात आणि ही जी ट्रान्स फॅट्स त्याच्यामध्ये वापरलेली आहेत त्यामुळं खरं तर वजनं वाढतात. कारण ही ट्रान्स फॅट्स आपल्या ब्लड व्हेसल्सच्या आतल्या भिंतीला जाऊन चिकटतात आणि आपलं ब्लड प्रेशर वाढू शकतं, हृदयविकाराचा धोका संभवतो. तसंच कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड यासारखे जे वाईट फॅट आहेत ते सगळे शरीरामध्ये वाढतात. तसेच शुगर फ्री मिठाया, शुगर फ्री चॉकलेट्स, शुगर फ्री कोल्ड्रिंक्स याच्यामध्ये असणारी स्वीटनर्स आहेत ती पण शरीराला विषासमान आहेत. मी काय म्हणतो लक्षात घ्या, हे सगळे जे त्याच्यामध्ये जे स्वीटनर्स घातले जातात गोड होण्यासाठी ते आपल्या शरीराला खूप खूप वाईट आहे. तसंच शुगर फ्री चहा, शुगर फ्री कॉफी याच्याबरोबर भरपूर प्रमाणामध्ये बिस्किट पण चोपली जातात आणि या टेबलावरती डाएटिंगच्या गप्पा मारणारे महाभाग काही कमी नाही आहेत. त्यामुळे अशा प्रकारे ट्रान्सफॅट्सचा अतिवापर किंवा स्वीटनर्सचा जास्त वापर त्यामुळे ॲसिडिटी, थायरॉईड, लठ्ठपणा, बद्धकोष्ठ, कॅन्सर, मेमरी लॉस किंवा हाडं ठिसूळ होणे, ऑस्टिओपोरोसिस यासारखे काही रोगसुद्धा मूळ धरू लागतात. आणि आपण हे स्वीटनर्स वापरण्याऐवजी आपल्याला जर खरोखर शुगर खायची असेल तर निसर्गात मिळणारी जी साखर आहे म्हणजे फळांमध्ये मिळणारी आहे किंवा मधातून मिळणारी आहे ती आपण खाल्ली तर जास्त चांगलं. आणि शुगरची क्रेविंग खरोखरच तुम्हाला यायला तर केव्हा तरी तुम्ही खडीसाखर किंवा 4 बेदाणे तोंडात टाकले तरी तेवढ्यापुरतं तुम्हाला बरं वाटू शकतं. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही निसर्गातनं मिळणाऱ्या गोष्टी खाल्ल्या तर एक वेळ चालेल. पण मी निश्चितपणे सांगू शकतो की कोणत्याही औषधांनी
गोळ्यांनी, स्वीटनर्सनी तुमची वजनं कमी होणार नाहीत. लो फॅट डाएट, शुगर फ्री डाएट यामुळे फारसा परिणाम होणार नाही. त्याच्याऐवजी तुम्हाला चांगला आहार घ्यावा लागेल, समतोल आहार घ्यावा लागेल, नियमित व्यायाम, योगाभ्यास, वॉकिंग, स्विमिंग, जॉगिंग जे काय तुम्ही करताय ते तुम्हाला खूप करावं लागेल, तासभर तरी निदान करावं लागेल, की ज्यामुळे तुमची वजनं कमी होतील, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील, शुगर नियंत्रित राहील आणि तुमचं एकूणच आरोग्य चांगलं राहायला मदत होईल. मित्रांनो, आज इथंच थांबतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर लाईक करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ खूपच आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज इथंच थांबतो. धन्यवाद. नमस्कार.